ऑफिसमध्ये अनिताची कहाणी ऐकल्यानंतर नेहाच्या लक्षात येते की एवढ्या दिवस एकत्र राहिलेल्या, एकमेकींच्या सहवासात एवढे दिवस राहूनही आपण मधुरिमा दीदीच्या आयुष्याबद्दल अजून आपल्याला काहीच माहिती नाही. बऱ्याच वेळा मनात ठरवूनही तिने दीदीला काही विचारलेले नसते. आज घरी जाताना ती ठरवून जाते की दीदीला आता परदेशी जायला 4 दिवस बाकी आहेत आणि आपण आजच तिच्याकडून सर्व जाणून घेऊ. ऑफिसमधून घरी आल्यावर मस्त कॉफी घेत दोघी सायंकाळच्या वेळी बोलत बसल्या. तेव्हा मधुरिमा तिची कहाणी सांगायला सुरुवात करते. तुम्हाला जर मधुरिमाची कहाणी ऐकायची असेल तर याआधीचे भाग बघा. दीदीची कहाणी ऐकून नेहाला खूप आश्चर्य वाटते. माणसे दिसतात तशी नसतात याची प्रचिती तिला येते. आता मधुरिमा नेहाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची तयारी करत असते. त्याचे अपडेट देण्यासाठी ती नेहाला फोन करते. तेव्हा नेहा बाहेर अनिता आणि सोनियासोबत लंचसाठी आलेलं सांगते आणि मधुरिमाला सुद्धा तिथे बोलवते. चौघांच्या गप्पा चालू असताना मधुरिमाच्या तोंडून नेहासाठी लेडीज हॉस्टेल शोधत असल्याचा विषय ऐकून सोनिया व अनिता बोलतात, नेहाला आम्ही आमच्या फ्लॅटमध्ये ठेवून घेऊ. मधुरिमाची ही काळजीसुद्धा मिटते. ती त्यांना 50,000 रुपयांचा चेक देऊन तिथून बाहेर पडते. मधुरिमाला जाऊन आता 2 आठवडे होत आलेले. नेहासुद्धा अनिता सोनियासोबत खूप आनंदात असते. या सगळ्यात एक म्हणजे नेहा मुंबईत आल्यापासून एकदाही गावी गेलेली नसते. तिला रोज घरातल्यांची आठवण येत असते म्हणून ती रडत असते. तेव्हा अनिता आणि सोनिया तिला 4 दिवसांची रजा घेऊन गावी जाऊन यायला सांगतात. तेव्हा आता नेहा काय करते ते बघूया. नेहा, अगं तुला आता कमीत कमी 4 दिवसांची तरी रजा मिळू शकते. मग ये ना जाऊन एकदा, सगळ्यांना बरे वाटेल. नेहा म्हणायची, नको नको, अजून माझे कन्फर्मेशन यायचे आहे ना. मग त्याआधी मी गावी येणे आजोबा, बाबा आणि मोठ्या दादाला सुद्धा आवडणार नाहीये. ते म्हणतात, तू रोज व्हिडिओ कॉलवर बोलतेस, बघतेस आम्हाला, सगळं खुशाल आहेत हे दिसतंय तुला. मग पुन्हा आठवण येते म्हणून इतक्या लांबचा प्रवास. रात्रीच्या वेळी एकटीने करीत यायचे एवढे काही काम बंद नाहीये. ये सावकाश, तुला नियमित रजा मंजूर केली जाईल तेव्हाच. नेहाचा हा खुलासा ऐकून सोनिया आणि अनिता दोघींनी आपल्या कपाळावर हात मारून घेत म्हटले, धन्य आहे बाई तुझे असे घरवाले आणि तू. इतके कसे ग कोरड्या मनाने सांगून टाकतात तुला सध्या येऊ नकोस म्हणून. तुझी आई काही म्हणत नाही का तुझ्या बाबांना? अहो नेहाला खूप पाहावे वाटते, ये म्हणावे ना एकदा तिला. यावर नेहा म्हणाली, आमच्या आईसाहेबसुद्धा या लोकांच्या सोबत राहून त्यांच्यासारख्याच झाल्या आहेत. मी गेले तर आनंद सगळ्यांना होणार हे मात्र नक्की. पण हे लोक तोंडाने म्हणून नाही दाखवणार कधी की नेहा येऊन जाग एकदा. कमाल आहे नेहा, आम्ही तर असे घरच्या माणसांना सोडून राहू शकलो नसतो. पण आमचे नशीब तुझ्या इतके चांगले नाहीये ना. अनिता सांगू लागली, माझे आई बाबा माझ्या कॉलेजच्या दिवसातच गेले. त्यानंतर मोठ्या भावाने दुसऱ्या गावी कॉलेजला राहतो. मी गपचूप पैसे तरी पाठवू शकतो. पण इथे तुझ्या वहिनीला तुझे इथले राहणे पसंत नाही. मग उगीच कुरबुर, वाद आणि भांडणे करत सोबत राहण्यापेक्षा तू कॉलेजसाठी शिकायला बाहेरगावी असतेस हे कारण मलाही लोकांना सांगण्यासाठी सोपे आहे. निदान लग्न झाले की बहिणीला दिले हकलून असे कोणी बोलणार तरी नाहीत मला. आता 15 वर्ष झालीत. माझा आणि दादाचा संबंध दरवर्षी राखीबंधन
किंवा भाऊबीज या 2 सणांच्या येणाऱ्या मनी ऑर्डरमुळेच न चुकता होतो. एरवी नाही. 2-3 वर्षापूर्वी त्याच्या ऑफिसचे सेमिनार होते. त्यावेळी तो आला. 4 दिवस होता इथे. रोज रात्री तो जिथे थांबला होता त्या हॉटेलवर त्याच्यासोबत डिनरला गेले होते. त्याचा संसार, बायको, मुले यात मला प्रवेश नव्हता आणि यापुढेही नसणार याची जाणीव दादाच्या त्या भेटीत मला आली. त्याला कितीही अपराधी वाटले, दुःख होत असले तरी ते मनाच्या बाहेर आणि ओठावर त्याला कधीच आणता येणार नव्हते. दुःखातही एक सुख असते म्हणतात ना, तसे तो दूर निमित्ताने बाहेरगावी असला तर कॉल करतो, व्हिडिओ कॉल करतो. मला तेवढेच समाधान. डोळ्याला तर दिसतो मला माझा दादा. लेकीला माहेराची ओढ असते म्हणतात, हे पण मी अनुभवू शकत नाही नेहा. आणि त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून नेहा म्हणाली, सॉरी अनिता, मी उगीचच माझ्या घरच्यांबद्दलचे कौतुक सांगत बसले. तुझे हे दुःख मला माहिती नव्हते. नो सॉरी नेहा. उलट तुझ्यामुळे मला माझे मन पहिल्यांदा मोकळे करता आले. हे काय कमी आहे? नेहा म्हणाली, बरोबर आहे अनिता. असह्य दुःख कोणाजवळ तरी सांगितले तर मन हलके होत असते. बरं केलेस तू. मोकळेपणाने आज आमच्यासोबत तुझे दुःख शेअर केलेस. हे ऐकून सोनिया म्हणाली, नेहा, नशीब चांगले तर सगळे चांगले असते, चांगले घडते असे म्हणतात. त्यात नक्कीच अर्थ आहे. हे मला अनेकदा माझ्याच बाबतीत घडत असलेल्या गोष्टीवरून म्हणावे वाटते. म्हणतात ना, आपल्या आयुष्यात माणसे चांगली यावी लागतात आणि असे झाले नाही तर काय होते? या प्रश्नाचे उत्तर माझ्या कहाणीत आहे नेहा. अनिताला थोडी थोडी माहिती आहे. आजच्या गप्पा ऐकून मलाही माझे दुःखी मन हलके करावेसे वाटते आहे. मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. आमच्या घरात सुख, आनंद, समाधान सारे काही होते आणि या सुखाला दृष्ट लागली. जिने आमचे घर सुखाने भरून टाकले होते त्या माझ्या आईच्या कायमच्या दूर दूर जाण्याने मोठेच संकट कोसळले घरावर. आईला असाध्य आजार झाला. काय झाले होते ते कळण्यास उशीर झाला होता. आमच्या डोळ्यादेखत हसते खेळते माणूस माझी आई नजरेआड झाली. घरावर जणू अवकळा आली. परिवारातील मोठ्या माणसांच्या बळजबरीने आम्हा मुलांची हेळसांड होऊ नये म्हणून बाबांनी नाइलाजाने दुसरे लग्न केले. खरे पण त्यांच्या स्वभावातील एका सवयीचा, स्त्री आसक्ती, स्त्री सुख, लालसेचा, वासना इच्छेचा त्या आलेल्या स्त्रीने पुरेपूर फायदा उठवला नसता तर नवलच. तिच्या तालावर ती माझ्या बाबांना नाचवू लागली. बाबांनी देखील आपल्याला हवे ते सुख मिळवण्यासाठी नव्या बायकोला तिला हव्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी करण्यास सुरुवात केली. या मोहिमेत पहिला बळी आम्हा दोघा बहिणींचा दिला गेला. माझ्या ताईमध्ये आणि माझ्यात 5-7 वर्षांचे अंतर होते. वाईट वेळ असली तरी त्यात कधी कधी काही चांगले घडत असते. बाबांच्या बहिणीला आमच्याबद्दल प्रेम वाटले, माया वाटली. एका खेडेगावात तिचे घर होते. घर कसले, ते मोठा वाडाच होता तो. मोठे श्रीमंत तालेवार घराणे. 5-50 माणसांचा राबता असणाऱ्या त्या भल्या मोठ्या परिवारात आम्ही सामावून गेलो. आत्याच्या घरची माणसे श्रीमंत होती. त्याहीपेक्षा ती भल्या मनाची होती, हे विशेष. त्यामुळे आमचे हाल कष्ट असे काही झाले नाही. माझी ताई दिसायला खूप सुंदर, देखणी आणि आईच्या तालमीत तयार झालेली सुगरण मुलगी होती. माझी ताई खूप नशीबवान. आत्याने तिला आपली सून करून घेत बाबांच्या मनाला तसा आनंदाचा धक्काच दिला. मोठ्या घरची सूनबाई, धाकटी मालकीण झालेली ताई
तिच्या लग्नानंतर तिच्या संसारात इतकी रमून गेली की आपल्याला एक लहान बहीण आहे, तिची जबाबदारी आपल्यावर आहे हे विसरून स्वतःच्या सुखासीन आयुष्यात रममाण होत गेली. आणि या दरम्यान मी मोठे होत होते. माझ्यातील होणारा आकर्षक बदल तिला जाणवू लागला. तसे तिच्या मनात माझ्याबद्दल संशय, अविश्वास निर्माण झाला. तिला सारखे वाटायचे मी जिजूंच्या प्रेमात पडले आहे, त्यांना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात पकडले आहे. आणि जिजूला जर मी आवडले तर आपली ही धाकटी बहीण आपली सवत म्हणून आयुष्यभर उरावर नाचणार. तिच्या अशा वागण्याने, संशयाने सगळे हैराण होऊन गेले. जिजूंचे, आत्याबाईंचे जगणे मुश्किल होऊन गेले. माझ्या आत्याबाई आणि माझे जिजू दोघेही देवमाणसे. त्यांच्याही माझ्या ताईचे माझ्याशी बदलून गेलेले वागणे त्यांच्याही लक्षात आले होते. एक दिवस त्यांनी मला समजावून सांगत म्हटले, तुझ्या ताईचे भयंकर वागणे सहन करणे यापुढे सर्वांना अशक्य आहे. त्यामुळे तू आता इथून निघून जाण्यातच सगळ्यांचे भले असणार आहे. सोनिया, तुला आता तुझ्या पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे. आम्ही तुझ्या पाठीशी कायम असू. अडचणीत, संकटात तू एकटी आहेस असे तुला आम्ही कधीच वाटू देणार नाही. त्यांनी वर्षभर पुरेल इतके पैसे, बरोबर सामान सुमान देत, त्यांचा विश्वासू माणूस देऊन मला इथे आणून सोडले आणि अशा रीतीने या महानगरीत आले. शिकले, नोकरी केली. ऑफिसमधल्या मित्राच्या शैलेशच्या प्रेमात पडले. लगेच लग्न, एक मुलगा, असा संसार सुरू झाला. माझी गाडी रुळावर आलेली आहे हे पाहून माझ्या आत्याबाईंनी समाधानाने एके वर्षी कायमचे डोळे मिटले. आता जिजू, माझी ताई हे मला विसरले नसले तरी त्यांच्या लिस्टमध्ये मी नाहीये हे हळूहळू मला कळाले. कारण काही झाले तरी ताईच्या संशयाच्या जगात मला पुन्हा प्रवेश नव्हता. काही दिवस वाईट वाटले, नंतर सवय झाली. काही वाटेनासे झाले आणि एक दिवस असाही दिवस उजाडला जो कधी उजाडू नये असे प्रत्येकाला वाटते. तो दिवस पती-पत्नीत बेबनाव, विसंवाद, संशय आणि अविश्वास. कारण पती-पत्नी और वो असे घडले. माझ्या नवऱ्याला मी क्षमा वगैरे करण्याचा प्रश्नच आला नाही. आम्ही वेगळे झालो, पण आम्हाला एक मूल पण आहे. त्याचे काय याचा विचार पण मीच करायचा. माघार घेत त्याचे लफडे स्वीकारायचे ही त्याची अपेक्षा. मग मात्र मी ठरवले, आपण रीतसर घटस्फोट घ्यायचा आणि मुलाला घेऊन राहायचे. पण इथेही त्याने पाचर ठोकली. म्हणाला, मुलगा माझ्याच म्हणजे पतीच्या ताब्यात राहील असे लिहून देत असशील तरच मी तुला घटस्फोट देण्यास तयार आहे. तुझ्या तुटपुंज्या पगारात तुझे जेमतेम भागले तरी पुष्कळ झाले. त्यात माझ्या मुलाचे कसे होईल? त्याचा श्रीमंत बाप त्याला सांभाळण्यास समर्थ आहे आणि त्याची नवी आई अगदी आनंदाने माझ्या मुलाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. मग तुला भाव देण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या वर्षापासून आमचे हे कोर्ट प्रकरण चालू आहे. या वर्षी त्याच्या इच्छेप्रमाणे होईल सगळे. नेहा आणि अनिता, आता तरी पटले ना तुम्हाला? ही सोनिया आणि तिचे नशीब किती दुर्दैवी आहे ते. नेहा म्हणाली, सोनिया, तू आत्ताच म्हणालीस ऑफिसमधल्या मित्राच्या प्रेमात पडलीस, त्याच्याशी लग्न केलेस. मग तुझा नवरा शैलेश आपल्या ऑफिसात आहे हे मला माहिती नाही आणि तू त्याला कधी भेटल्याचे समोरासमोर आल्याचे मी पाहिले नाही. अनिता म्हणाली, अगं, ते सोनियाचे सुरुवातीचे ऑफिस होते. आता नाहीये. तो मात्र आता त्या ऑफिसमध्ये सिनियर पोस्टवर आहे आणि त्याची होणारी बायको त्याच बिल्डिंगमधल्या एका दुसऱ्या ऑफिसमध्ये आहे. सोनिया सध्याच्या कंपनीत आली आणि
आम्ही एकमेकीच्या कहाण्या ऐकून समदुःखी मैत्रिणी आहोत हे जाणवले आणि एकमेकींना आधार देत आम्ही सोबत राहतो आहोत. आता आमच्यात तू आलीस नेहा, लिंबू टिंबू मेंबर म्हणून. नेहाला अनिताच्या बोलण्याचे हसू आले आणि वातावरणात थोडा हलकेपणा आलाय असे वाटावे म्हणून ती दोघींना म्हणाली, अनिता, सोनिया, तुमच्या मानाने मला तर माझ्या आयुष्यात काही अनुभव आले नाहीत. इथे आले तर मावशी काका आणि मधुरिमा यांच्या सहवासात आणि एकटी राहण्याची वेळ येते की काय या भीतीत होते. तोच तुमच्या सावली खाली आले. आता मी बिनधास्त झाले. अनिता आणि सोनिया दोघी एकाच वेळी म्हणाल्या. नेहा, म्हणूनच आम्ही तुला नेहमी म्हणतो, आमचे नशीब तुझ्यासारखे नाहीये. सोनिया आणि अनिता या दोन्ही मैत्रिणींच्या कहाण्या ऐकून नेहा मनातून खूप दुःखी होऊन गेली होती. गेले काही महिने या दोघींच्या सोबत ऑफिसमध्ये काम करताना कधी या दोघींच्या बोलण्यातून स्वतःच्या आयुष्याबद्दल तक्रार करताना किंवा आयुष्याचे रडगाणी ऐकवून त्यांनी स्वतःच्या दुःखाचे कधी प्रदर्शन केले नव्हते. एका अर्थाने उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला समर्थपणे आणि मोठ्या हिमतीने सामोरे जात आपल्या जगण्याची लढाई सुरूच ठेवलेली होती. सोनिया आणि अनिता दोघीजणी अगदी कणखर मनाच्या झाल्या आहेत. जीवनात त्यांना खूप वाईट अनुभवातून जावे लागले आहे. त्यांच्या जिवलग माणसांनी त्यांना मानसिक धक्के दिलेत तरी कच न खाता न हारता या दोघी ताठ मानेने जगत आहेत. सोनियाला तर तिच्या शैलेशने अर्धा संसार झाल्यावर दगा दिला आहे. त्याचे आणि सोनियाचे प्रेम होते ना एकमेकावर. मग असा कसा हा सोनियाचा फसवणारा धोकेबाज जिवलग शैलेश? सोनियाला तिच्या जिवलगाने शैलेशने प्रतिसाद तर दिलाच नाही. उलट तिच्या प्रेमाची फसवणूक केली. प्रेमाचा मोठाच अपमान केला आहे. प्रेमाचे हे असे फसवे रूप सोनियाला दुःख आणि वेदना देणारे ठरले. शैलेशला घटस्फोट देऊन ती तिची सुटका करून घेते आहे. हे तिच्या बाजूने विचार करून पाहिला तर अगदी योग्यच आहे असे म्हणावे लागेल. अनिताला रोहनच्या रूपात एक चांगला साथीदार मिळाला आहे. यापुढे या जोडीची साथ सोबत अशीच राहावी अशी प्रार्थना नेहा मनोमन करत होती. तसे पाहिले तर आता तिघींचे सूर मस्त जुळून आले होते. अनिता आणि सोनिया नेहापेक्षा सर्वार्थाने सिनियर होत्या. ऑफिसमध्ये आणि रूमवर सुद्धा नेहाने आपणहून छोट्या रूममेटचा रोल स्वीकारत रूम आवरणे, वॉशिंग मशीन लावणे, चहा करणे ही कामे स्वतःकडे घेत दोघी मैत्रिणींचा वर्कलोड हलका करून टाकला. नेहाच्या या समजदार स्वभावाचे अनिता, सोनिया खूप कौतुक करीत. आपोआपच रूममधल्या कामाची छान विभागणी केली गेली. सकाळचे जेवण अनिता बनवणार आणि रात्रीचे जेवण बनवण्याची जबाबदारी सोनियाची. हॉटेलमधले खाणे बाहेरून पार्सल मागवणे बंद. नेहाची कल्पना दोघींनी आनंदाने मान्य केली. अनिता सोनियाला म्हणाली, या नेहाच्या येण्याने आता आपण आपल्या रूममध्ये राहत नसून मस्त आपल्या घरात राहतो आहोत असे फील होते आहे. नेहा, लव यू. असेच हसत खेळत दिवस जाऊ लागले. ऑल इज वेल वाटावे असे रोजच्या प्रमाणे तिघी ऑफिसमध्ये आल्या. आपापल्या सेक्शन टेबलवर जाऊन बसल्या आणि नेहाला टीम लीडरने तिच्या बॉसने बोलावले. अनिता आणि सोनिया पण तिकडे पाहू लागल्या. बॉस म्हणाले, नेहा, आता तू इथे बसायचे नाही. काम तर मुळीच करायचे नाही. मला तशी ऑर्डर आहे. तुला इथे काम करू द्यायचे नाही. बॉसचे हे शब्द ऐकून नेहाचा चेहरा रडवेला होऊन गेला.
डोळ्यात पाणी येते की काय. तिची अवस्था पाहून अनिता आणि सोनिया दोघी तिच्याजवळ जाऊन उभ्या राहत म्हणाल्या, काय झालंय बॉस? नेहाला काम करण्यापासून तुम्ही असे कसे अचानक रोखू शकता? आणि ही काय सांगायची पद्धत आहे? बघा काय अवस्था झाली आहे तिची. अनिता, सोनिया आणि नेहा या तिघींचा गंभीर अवतार पाहून बॉस म्हणाले, अरे बापरे, मामला एकदम सिरियस होऊन बसला की. ओके ओके नेहा, शांत हो. आता मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे. हायपर होऊ नकोस. हे पहा अनिता आणि सोनिया, तुम्हाला वाटलं तसं काही उद्देश नाही आहे माझा. आणि काम करण्यापासून कुणाला कधी रोकायची आपल्याकडे पद्धतच नाही. अरे देवा, मलाच कुठून दुर्बुद्धी झाली, कळलेच नाही या नेहाची गंमत करण्याची. नेहा, तुझी बदली करण्यात आली आहे. आता तू ऑफिस मेंटेनन्स डिपार्टमेंटला जॉईन करशील, सिस्टम मॅनेजर म्हणून. आता तिथे तुझे बॉस असतील इंजिनियर हेमकांत पांडे, जे हेमू पांडे नावाने सगळ्यांना परिचयाचे आहेत. तू नवीन आहेस, तुझा परिचय नाही आहे हे माहिती आहे मला. तुला दुपारी म्हणजे लंचनंतर त्यांना रिपोर्ट करायचा आहे. तोपर्यंत इथलं काम आटोपून टाक आणि मग माझ्याकडून रिलीव्ह लेटर घेऊन टाटा करायचा मला. ठीक ना? नेहाने मान डोलवीत हो सर, असेच करीन मी. अनिता म्हणाली, काय हो सर, इतकी छान बातमी आहे ही तर. आणि ती तुम्ही छान शब्दात सांगायची सोडून गंमत करायची म्हणून तुम्ही भलताच सस्पेन्स क्रिएट केला. पण जे झाले ते छानच झाले आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेल्या नेहाला तुम्ही कॅश पेमेंट करायला लावले. आता तिला तिच्या आवडीचे काम मन लावून करायला मिळेल. काही असो, नेहासाठी हा बदल खूप म्हणजे खूपच छान आहे. हो अनिता, मला तर नेहाची ही बदली म्हणजे काहीतरी छान घडण्याची सुरुवात तर नाही ना, असे वाटायला लागले आहे. अनिता आणि सोनियाची बोलणी ऐकून नेहा गोंधळात पडून गेली. तिच्या पाठीवर थाप देत सोनिया म्हणाली, नेहा, दुपारी तू तुझ्या नव्या सेक्शनला जाणार, 7व्या मजल्यावर. आणि आम्ही आपले थेट खाली एकदम तळमजल्यावर. तू आसमान पर आणि हम जमीन पर. तू आमच्यापासून दुरावणार. नेहाने मध्येच बोलणे थांबवीत म्हटले, तुम्ही दोघी हे असे का आणि काय बोलत आहात? मला काही एक कळत नाहीये. या बदलीमुळे असे इतके काय बदलून जाणार आहे? असे सेक्शन बदल तर होतच असतात. सगळ्यांच्या अशा बदल्या होतात. मग आज माझी बदली झाली या बातमीने तुम्ही इतक्या हायपर का झालात? दोघी पण. सोनिया म्हणाली, नेहा, आज याचे कारण आम्हाला सांगता येणार नाही. कारण तुझ्या स्वभावाचे काही सांगता येत नाही. म्हणून आधीच अंदाज नाही करणार आम्ही. महिनाभराने तुझ्यात खूप फरक पडेल, तेव्हा आपण बोलूया आजच्या विषयावर. यावर त्या दोघींना नेहा म्हणाले, हे बघा अनिता आणि सोनिया, तुम्ही कोड्यात काय बोलता आहात मला कसे कळावे? मी तर इथे बोलून चालून नवखी. इथे काम करा केले, आता तिथे काम करायचे करते, हे इतकेच बोलू शकते मी. अनिता तिला समजावीत म्हणाली, जाऊ दे नेहा, तू उगीच तुझ्या मनाचा गोंधळ वाढवून घेऊ नको. छान काम कर. तुझे बॉस हेमू पांडे खूप छान व्यक्ती आहेत. सगळ्यांना सांभाळून घेतात. तुलाही शिकवतील सारे काम. सोनिया म्हणाली, अनिता, तुला माहिती आहे का की हे हेमू पांडे सर फार एक्सपर्ट आहेत सिस्टीम वर्कमध्ये. त्यामुळे आपल्या कंपनीच्या सगळ्या ऑफिसमध्ये त्यांना कायम डिमांड असते. आणि मेन सांगायचे राहिलेच अजून, हेमू पांडे सर अजून बॅचलर आहेत हो. त्यामुळे त्यांच्याभोवती आपल्या ऑफिसातील सुंदर सुंदर मुलींचा घोळका कायम असतो. हे पाहून मला तर वाटते या मुलींना कम्प्युटर वर्किंगमध्ये सारखे इतके प्रश्न का बरे पडत असतील?
सोपे आहे याचे उत्तर, अनिता म्हणाले. हेमू पांडे सर समजावून सांगणारे असल्यावर या पोरींना पडणारे प्रश्न थोडीच संपणार आहेत. नेहा, आता तुझे बॉस असणार आहेत हेमू सर. जरा लक्ष असू दे. त्यांच्या भोवती पोरींचा गराडा पडता कामा नये. कामाशिवाय उगीच बसू देऊ नकोस. या स्मार्ट आणि सुंदर पोरी बसतात हेमू सरांना डोळे भरून पाहत. नेहा म्हणाली, हे असले काही ऑफिसमध्ये कसे असेल? मला नाही खरे वाटत. त्या पोरी तसे काही करत असतील. करत असतील? अगं नेहा राणी, तू की नाही पक्की इडी आहेस. तुला नाही समजायचे असे काही. आता तू तिथे जाणारच आहेस. बघ तुला काही करता येईल का? मला? मी काय करणार यात? नेहाने उलट प्रश्न विचारला. तेव्हा सोनिया म्हणाली, अगं वेडाबाई, उद्यापासून त्या हेमू पांडेला दुसऱ्या पोरीकडे पाहावे वाटू नये इतके छान सजवून पाठवत जाऊ तुला आम्ही. मग काय हिंमत आहे त्या पोरींची हेमूकडे येऊन बसण्याची? आणि तू समोर असताना त्या हेमूला इधर उधर पाहण्याची गरजच उरणार नाहीये. हो की नाही ग अनिता? नेहा न राहून म्हणाली, तुम्ही दोघी गप्प बसाल का? काय चालू आहे तुमची ही बडबड? या असल्या गोष्टीत मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. मी आणि माझे काम, बस. त्यावर अनिता म्हणाली, नेहा, तुला नाही इंटरेस्ट, कबूल. पण तुझ्या बॉसला जर तुझ्यात इंटरेस्ट वाटू लागला तर? मग काय करशील? हे पहा अनिता आणि सोनिया, तुम्ही असले खयाली पुलाव खाणे बंद करा. तुमच्या बोलण्यावरून असे वाटते आहे ऑफिसमधील स्मार्ट आणि सुंदर मुलींना भाव न देणारे हेमू पांडे सर माझ्यासारख्या साधारण आणि बावळट मुलीला पाहून मनातल्या मनात नक्कीच म्हणतील, अरे देवा, हे असे ध्यान. पश्चाताप होईल त्यांना ही नवी कलिक पाहून. सोनिया म्हणाली, नेहा, तुमची भेट अजून व्हायची आहे. एकमेकांना पाहिलेले नाही अजून तरी. आजच मी सांगते, तुझे मत आणि मन लवकरच बदलते की नाही पाहाच तू. लाव बेट. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.